नमस्कार. आज आपण एका खास आणि खूप इंटरेस्टिंग डेटिंग टेक्निकबद्दल बोलणार आहोत, ज्याला इंट्रिग प्ले असं म्हटलं जातं. हे तंत्र एका डेटिंग एक्सपर्टने डेव्हलप केलंय आणि खरं तर ते काही स्टेप्समध्ये विभागलेलं आहे. चला तर बघूया नक्की काय आहे हे तंत्र. विचार करा, तुमची पहिली डेट एकदम मस्त झाली. आता आता पुढे काय करायचं? कारण इथूनच तर खरी गंमत सुरू होते. तर ह्या मेथडची सुरुवातच होते पहिल्या डेटनंतर, आणि ती सुद्धा एका अशा कृतीने जी कुणी एक्सपेक्टच केली नसेल. साधारणपणे काय होतं, डेटच्या शेवटी बहुतेक पुरुष किस करायचा प्रयत्न करतात, नाही का? पण हे तंत्र नेमकं याच्या उलटं आहे. इथे किस करायचा नाहीये. का? कारण त्यामुळे एक प्रकारची उत्सुकता, एक कन्फ्युजन तयार होतं. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथे उद्देश रिजेक्ट करण्याचा नाहीये, तर तिच्या मनात अरे याने असं का केलं हा प्रश्न निर्माण करायचा आहे. आणि हीच जी उत्सुकता आहे ना, ती पुढच्या स्टेपसाठी खूप महत्वाची ठरणार आहे. ठीक आहे, तर आता आपण पुढच्या टप्प्याकडे वळूया. याला तो एक्सपर्ट म्हणतो चेकअप कॉल, जो दुसऱ्या डेटच्या आधी करायचा असतो. आणि या फोन कॉलची एक खास स्क्रिप्ट आहे. या 3 महत्वाच्या गोष्टी आहेत ज्यामुळे पूर्ण संभाषण तुमच्या कंट्रोलमध्ये राहतं. आणि मग येतो तो एक महत्वाचा प्रश्न, जो सगळं संभाषण एका वेगळ्याच अधिक पर्सनल लेव्हलवर नेतो. ह्या प्रश्नामुळे संभाषण थेट सेक्शुअल फ्रेममध्ये जातं. या एक्सपर्टचं म्हणणं असं आहे की तुम्ही ती उत्सुकता निर्माण केल्यामुळे आणि असे डायरेक्ट प्रश्न विचारल्यामुळे ती अशा गोष्टींबद्दल बोलायला लागते, तिच्या आवडीनिवडी सांगायला लागते, ज्या गोष्टी ती नॉर्मली कोणाला सांगणार नाही. तर इथला सगळ्यात महत्वाचा भाग हा आहे की बोलणं फक्त आवडीनिवडीपुरतं मर्यादित नाही राहत. ते एका विशिष्ट फॅन्टेसीपर्यंत कसं न्यायचं हे तो एक्सपर्ट सांगतो. हा तो प्रश्न आहे जो तिला तिच्या मनातल्या अशा फॅन्टेसीबद्दल बोलायला लावतो, ज्यामुळे संभाषण एकदम पर्सनल आणि डीप होऊन जातं. हे कसं काम करतं हे समजून घेण्यासाठी चला या एक्सपर्टने दिलेलं बाथ फॅन्टसीचं उदाहरण बघूया. आता बघा, इथे तिला तिच्या फॅन्टसीबद्दल एकदम डिटेलमध्ये वर्णन करायला कसं प्रवृत्त केलं जातंय. म्हणजे अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक लहान सहान गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला लावलं जातंय. जसं की त्याला आंघोळीचं पाणी तयार करायला आवडेल का, किंवा तेलातून हात फिरवण्याची पद्धत कशी असेल. आणि हे सगळं बोलताना आवाज थोडा खोल करायचा, ती जे वर्णन करते ते शांतपणे ऐकायचं. हे सगळं तिला तो अनुभव फोनवरच देण्यासारखा आहे. आणि त्या एक्सपर्टचा दावा आहे की बोलण्यातून निर्माण होणारी ही जवळीक तिला फोनवरच शारीरिकदृष्ट्या उत्तेजित करू शकते. आणि ह्यामुळे काय होतं, तर दुसऱ्या डेटसाठीची उत्सुकता अक्षरशः शिगेला पोचते. चला आता बघूया की फोनवर जी ही सगळी तयारी केलीये त्याचा दुसऱ्या डेटवर नेमका कसा फायदा उचलला जातो. इथे एक कन्सेप्ट येतो ज्याला तो म्हणतो मॅजिक वर्ड किंवा जादूचा शब्द. हा शब्द म्हणजे काय, तर त्या फॅन्टसीमधला एक महत्वाचा शब्द, जसं की बाथ. हा शब्द जेव्हा बोलला जातो तेव्हा त्या फोनवरच्या इंटिमेट बोलण्याची आठवण ताजी होते. तर दुसऱ्या डेटची स्ट्रॅटेजी काय आहे? सुरुवातीलाच तो जादूचा शब्द पुन्हा वापरायचा. जसं की भेटायला यायच्या आधी गरम पाण्याने आंघोळ केलीस का? मग तोच शब्द पुन्हा पुन्हा वापरून एक प्रकारचा तणाव निर्माण करायचा. आणि मग एक छोटासा प्रिव्ह्यू किस, पण लगेच मागे व्हायचा आणि म्हणायचं हे फक्त पुढे काय होणार आहे त्याचा एक प्रिव्ह्यू आहे. म्हणजे तुम्ही तिला पूर्णपणे तुमच्या विचारात गुंतवून ठेवलं आहे. तुम्ही तिला अजून पूर्ण केस केलेलं नाही, फक्त एक झलक दाखवली आहे. त्या एक्सपर्टच्या शब्दात सांगायचं तर you've got her dialed in. पण मग प्रश्न येतो की हे इतकं स्ट्रक्चर्ड तंत्र काम का करतं? या मागचं त्या एक्सपर्टचं तत्वज्ञान काय आहे ते जरा समजून घेऊया. इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की तो या टेक्निकला मॅनिप्युलेशन नाही म्हणत. उलट तो म्हणतो की हा स्त्रियांबद्दलचा एक खूप मोठा आदर आहे. तो स्त्रियांबद्दल काय म्हणतो हे त्याच्याच शब्दात ऐकण्यासारखं आहे. तो म्हणतो मी त्यांचा खूप आदर करतो कारण माझ्यासाठी स्त्रिया म्हणजे एक गिफ्ट आहे, त्या विलक्षण आहेत. तर त्याच्या या फिलॉसॉफी मागचं लॉजिक काय आहे? तो म्हणतो की स्त्रीच्या सेक्शुअल फॅन्टसीला महत्त्व देण्यावर त्याचा विश्वास आहे. हे खेळ खेळण्याबद्दल नाही, तर खरं वागण्याबद्दल आहे. तो असंही म्हणतो की सिडक्शनची ही सगळी साधनं प्रत्येक पुरुषाच्या आत असतातच. आणि महत्वाचं म्हणजे तो त्याची पद्धत स्त्रियांशी वाईट वागायला शिकवणाऱ्या लोकांपासून पूर्णपणे वेगळी ठेवतो. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो की हे सिडक्शनसाठी एक सूत्र आहे किंवा मॅनिप्युलेशनसाठी